2चे 4, 4चे 8 नाही होणार आहे, 16 होणार आहे, 16चे 32 नाही होणार आहे, 256 होणार आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला कळतं त्या दिवशी मला मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग कळायला लागतं. ट्रेडिंग म्हणजे मी याला म्हणते बिगारी कामगार. शेअर मार्केटला गॅम्बलिंग बघितलं जातं, पण ते गॅम्बलिंग नाहीये, कारण की ते आपण समजून घेत नाही म्हणून ते गॅम्बलिंग आहे. प्रॉपर्टीमध्ये मी फ्लॅट सिस्टीम म्हणा किंवा कमर्शियल म्हणा, म्हणजे मला वाटतं त्याचा ROI इज नॉट दॅट ग्रेट. तुम्हाला सगळं ऑनलाईन कार्ड स्वाईप करून मिळतंय म्हणून तुम्ही सगळंच ऑनलाईन कार्ड स्वाईप करून घेणं योग्य नाही. तर रिअल इस्टेट मध्ये प्रॉपर्टीज तुम्ही त्याच घ्या जिथं ग्रोथ तुम्हाला दिसते, त्या एरियाची ग्रोथ दिसते मल्टीफोल्ड होण्याची. अदरवाईज तुम्हाला 3-3.5% वरती रिटर्न नाहीये. पेपर गोल्ड हा जो कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे मी गोल्ड बॉन्ड घेणार, म्हणजे जसं माझी FDची रिसिट आहे तशी माझ्याकडे बॉन्ड रिसिट असणार. बऱ्याचशा लेडीज तुम्ही बघाल की म्हणतील माझा हस्बंड बघतोय आणि मला माहित नाहीये, आणि बरेचसे हस्बंड म्हणतात की अरे मी बघतो ना, तू कशाला काळजी करतेस. नमस्कार. गप्पा गोष्टींचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टच्या डबोल्यात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रिलेशनशिप हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या डोक्यात पहिलं काय येतं? आपला पार्टनर किंवा आपल्या पार्टनर बरोबरची होणारी रिलेशनशिप. पण त्याही पेक्षा किंवा तितकंच महत्वाचं आहे रिलेशनशिप विथ मनी. कारण पैसा आहे तो सब पूछता है कैसा है ना. आज त्याविषयीच आपल्याला सांगणार आहेत फायनान्स कन्सल्टंट उज्ज्वला बैरागी. नमस्कार मॅम. नमस्कार. माझा पहिलाच प्रश्न आहे, फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय? पर्सनल फायनान्स हा जो प्रकार आहे हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. बरोबर. तर आपण म्हणजे तूही बघितलं असेल कॉलेजमध्ये की जेव्हा आपण शिकलो कॉलेजमध्ये तर आपल्याला सॅलरी जास्त कशी मिळवावी, पॅकेजेस जास्त कसे मिळवावे हे आपल्याला जनरली आपल्याला सांगितलं जातं, आपल्या घरातल्यांकडनं सांगितलं जातं, आपल्या शिक्षकांकडनं सांगितलं जातं. पण आलेला तो पैसा आहे त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट काय करावं ह्याचं गायडन्स तुम्हाला शाळेत जे मिळायला हवं ते मिळत नाही. मग जास्त पैसे कमवूनही बरेच लोकांना ते मॅनेज करता येत नाही, आणि त्याचं पुढे जाऊन व्यवस्थित व्यवस्थापन न केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात बरीच खडतर प्रॉब्लेम आपण आलेले बघतोय. तर या गोष्टींमुळे मला असं वाटतं की माझा मिशन आहे की लोकांना फायनान्शियल प्लॅनिंगचा अवेअरनेस द्यावा, आणि इव्हन बऱ्याचशा लेडीजना वाटतं की माय हजबंड विल टेक केअर, तर त्यामुळे त्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये लक्ष घालत नाही. तर पर्सनल फायनान्स हा जशी व्यक्ती असेल तसा त्याचा पर्सनल फायनान्स असतो, म्हणजे त्याची रिक्वायरमेंट वेगळी असते. तर इंडिव्हिज्युअल लेवलला तुझी रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे, कारण तुझी रिस्क वेगळी आहे, तुझे गोल्स वेगळे आहेत. माझी रिक्वायरमेंट वेगळी असू शकते, माझी गोल वेगळे आहेत, सो ती इंडिव्हिज्युअल लेवलला असते. तर पर्सनल फायनान्स हा जो प्रकार आहे हा आपल्या 5 बोटावर 5 व्यक्ती तितक्या प्रकृती तशा त्या. इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्ही बघाल की सिंगल मदर आहेत, त्यांची वेगळी रिक्वायरमेंट असू शकते. कपल आहे, यंग कपल, त्यांची रिक्वायरमेंट वेगळी असू शकते. तर पर्सनल फायनान्स इज नथिंग बट तुमचा आलेला पैसा आणि त्याची तुम्ही पुढच्या आयुष्यासाठी कशी त्याची तुम्ही व्यवस्था करताय आणि इन्व्हेस्टमेंट करताय, दॅट इज ऑल अबाउट पर्सनल फायनान्स. आणि मग इमर्जन्सी फंड हा एक सब्जेक्ट येतो, तर त्याबद्दल थोडं सांगा. अच्छा, आता मी पर्सनल फायनान्स मध्ये विचार करते की जेव्हा इंडिव्हिज्युअल बेसिसला तो चेंज होतो, म्हणजे प्रत्येक व्यक्ती आहे तर त्याचे काही गोल्स आहेत, तर याला आम्ही म्हणतो की गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग. ओके, सो गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय की मला आधी माझं इन्व्हेस्टमेंट करायचं आधी रिस्क मॅनेजमेंट करायला पाहिजे, आणि रिस्क मॅनेजमेंट म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये काय रिस्क आहेत त्याचं आधी मला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तर रिस्क कदाचित अशी असू शकते की मला हेल्थ इन्शुरन्स घेणे, बरोबर, यंग असाल तरी लागणार आहे तुम्हाला तो, तुमच्या कंपनीचा हेल्थ प्लॅन असेल तरी तुम्हाला तो लागणार आहे, कारण की आजकाल आपण प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब करतो. तर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आज आपली नोकरी आहे, उद्या कदाचित ती नसेलही, किंवा आपण जॉब चेंजच्या फेजमध्ये असू शकतो, तर त्यावेळेस मला लागणार आहे हेल्थ इन्शुरन्सची रिक्वायरमेंट, राईट. दुसरी रिस्क असते की माझ्या लाईफला जर का काही झालं तर उद्या माझी डेथ झाली तर माझी फॅमिली माझ्यावरती जर का डिपेंड असेल फायनान्शियली, तर त्यांची काळजी कोणीतरी घ्यावी. तर माझं रिप्लेसमेंट काही नसणार आहे, पण ॲटलिस्ट फायनान्स जो येणार त्याच्यातनं जे मी गोल ठरवलेले असतील माझ्या फॅमिलीचे, कदाचित माझ्या मुलांचे असतील, कदाचित माझं होम लोन चालू असेल, तर हे कव्हर होईल त्यामधनं.
तर पहिले रिस्क मॅनेजमेंटचा हा टूल येतो. आणि दुसरा असतो की इमर्जन्सी फंड, जो तू प्रश्न विचारलास. तो इमर्जन्सी फंड काय आहे की पुढचे 6 महिने जर का मी नोकरी नाही केली तर माझे EMI चालू आहेत, माझं ग्रोसरी बिल चालू आहे, माझ्या मुलांचे शिक्षणाचा खर्च चालू आहे. तर हे जर का 6 महिन्याचं जर मी टोटल केलं तर ती जी टोटल येते निदान तेवढी तरी माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. म्हणजे मी ते पैसे सेफ्टी मध्ये असले पाहिजे. म्हणजे उद्या जर माझा या महिन्याचा खर्च समजा 1,00,000 रुपये, बरोबर, तर माझ्याकडे ऍटलिस्ट पुढच्या 6 महिन्यासाठी म्हणजे 6 लाख रुपये इमर्जन्सी फंड म्हणून सेव्ह असले पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याने तुला एक पीस ऑफ माइंड मिळतो मला. आणि मग पुढे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग सुरू होतं गोल, प्रत्येक गोलनुसार. तर गोल वेगळे वेगळे असतील. त्यामुळे इमर्जन्सी फंड हा सिंपल फंड आहे की मला पटकन काढता येतील अशा ठिकाणी ते पैसे ठेवणे. त्यातनं रिटर्न मिळतील नाही मिळतील हा सेकंडरी पार्ट आहे. ओके. पण तुम्ही लिक्विड फंड मध्ये ठेवू शकता, तुम्ही ते FD मध्ये ठेवू शकता, पण हा तुम्ही असे लॉक इन करून नाही ठेवू शकत त्याला. आणि मग मला अजून ह्यावरच एक प्रश्न असा आहे की जे आपण म्युच्युअल फंड करतो, करेक्ट, किंवा SIP करतो, बरोबर, तर ते किती म्हणजे ऍज कम्पेअर टू आपण बँकेत FD करतो, बरोबर, एखाद्या म्हणजे बँकांना कधी कधी ते रेट ऑफ इंटरेस्ट सिनियर सिटीजनना जास्त असतो, तर ती FD करणं जास्त योग्य आहे का, SIP करणं जास्त योग्य आहे का म्युच्युअल फंड मध्ये? ओके. आता मी प्रॉडक्ट वाईज आधी सांगेल. म्युच्युअल फंड म्हणजे काय की मला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचंय, पण मी लेमॅन आहे, मला काही कळत नाही त्यामधलं कुठल्या कंपन्या घ्याव्या, त्यांचं व्हॅल्युएशन काय आहे. तर त्या केसमध्ये मी स्वतः जाऊन गॅम्बलिंग करण्यापेक्षा मी एक इनडायरेक्ट वे पकडेल जो आहे म्युच्युअल फंड. तर तिकडे एक फंड मॅनेजर आहे, तिथे तुमचे प्रत्येकाचे दर महिन्याला पैसे जातील इन द फॉर्म ऑफ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर म्युच्युअल फंड हा प्रोडक्ट मध्ये 2 पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. एक आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, दॅट इज SIP. दुसरा आहे लमसम. ओके. तर म्युच्युअल फंड हा प्रोडक्ट आहे, इन्व्हेस्ट करण्याची पद्धत बदलते आपली, बरोबर. तर शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट होऊ शकतात. काही प्रोडक्ट गोल्ड मध्ये पण करतात, फंड वेगवेगळे असू शकतात. गोल्ड फंड असतो, हायब्रिड फंड असतो, डेट फंड असतो, त्याच्यामध्ये रिस्क कमी असते. तर रिटायर्ड झालेल्या व्यक्तींनी डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावावे हा जर का प्रश्न असेल तर त्यांनी त्यांची रिस्क आधी तपासावी आणि मग मार्केटमध्ये पैसे लावावे, म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावावे. कारण म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असं आपण ऐकतो, बरोबर. आणि आपण असंही ऐकतो की म्युच्युअल फंड सही आहे, बरोबर. म्हणजे ते एकाच ऍडव्हर्टाइज मध्ये दोन्ही कॉन्ट्रॅडिक्टरी सांगतात की करा, बरोबर, लगेच त्याच्यानंतर ते वॉर्निंग पण देतात, बरोबर. मग ह्या 2 गोष्टी कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत. तर आपली रिस्क ॲपेटाईट नुसार आपण म्युच्युअल फंडला पैसे ठेवू शकतो. पण जनरली आम्ही असं बघतो की लॉंग टर्म गोल असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड करा, म्हणजे म्युच्युअल फंड तुमचा प्रोडक्ट सिलेक्ट करा. आणि इन्व्हेस्टमेंटची मेथड तुमची सिस्टमॅटिक असू शकते, कारण की मी सॅलरीड आहे सपोज, तर मला इन्कम दर महिन्याला छोटी छोटी अमाऊंट मिळते, ती छोटी अमाऊंट मी पार्क करणार म्युच्युअल फंड मध्ये. रिकरिंग डिपॉझिट आहे, तसाच प्रकार हा SIP म्युच्युअल फंड मध्ये जातो, RD सारखा. ओके. आणि लमसम केला म्हणजे आपण एकदम FD ठेवतो, तो लमसम प्रकार झाला. पण तर म्युच्युअल फंडला जास्त रिस्क आहे FD. हा, आणि रिस्क आहे तर रिटर्न पण जास्त आहे, करेक्ट आहे. म्हणून लॉंगर ड्युरेशन असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडचं एक्सपोजर घेतलं पाहिजे. लॉंगर ड्युरेशन नसेल तर तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. आणि इंडियाची इकॉनॉमी बघता, इंडियन इकॉनॉमीमध्ये कन्झम्पशन खूप आहे. कन्झम्पशनचा अर्थ काय की आपण मोबाईल वापरतोय, डेटा वापरतोय, आपण वेगवेगळे कपडे वापरतोय, राईट. आपला इटिंग पॅटर्न बदललेला आहे, राईट. ह्या सगळी म्हणजे लाईफस्टाईल पूर्ण बदलली आहे. तर त्यामुळे या कंपन्यांना बिझनेस मिळणार आहे, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतीये, रोड कन्स्ट्रक्शन होत आहे, तर सिमेंट वापरलं जाणार आहे, राईट. तर या सगळ्या कंपन्यांमध्ये ग्रोथ असणार आहे पुढे चालून. तर त्याची डायरेक्ट एक्सपोजर न घेता मी इनडायरेक्ट एक्सपोजर घेणार म्युच्युअल फंड थ्रू, कारण इंडियन इकॉनॉमी ग्रो होणार, तर मला त्यातले बेनिफिट मिळेल. हा बेसिक आयडिया आहे म्युच्युअल फंडचा. तर यामध्ये वेगळे वेगळे टाईप्स असतील. सिनियर सिटीजननी हायब्रिड फंड प्रिफर करावे, पण हा स्टँडर्ड रूल नाहीये. याच्यामध्ये रिस्क हा एक प्रकार असतो, तो रिस्कनुसार तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर म्युच्युअल फंड हा प्रोडक्ट सब्जेक्ट टू मार्केट रिस्क कायम असणारच आहे, त्यामुळे तो शॉर्ट टर्म मध्ये करू नये असं मी पर्सनली सांगते. कारण की मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. शॉर्ट टर्म 2 महिने 3 महिने इट्स ऑलवेज अवॉइड म्युच्युअल फंड्स. अच्छा. आणि आता मगाशी आपला जो हे होता की रिलेशनशिप विथ मनी, बरोबर, तर मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्गीय किंवा लोअर मिडल क्लास अशा 3 वर्ग आपल्याकडे एक बऱ्यापैकी बघितले जातात सगळीकडे.
पण या तिघांसाठी तुम्ही काही स्पेशल हे सांगू शकाल का की त्यांचं रिलेशनशिप कसं असावं पैशांसोबतचं? अच्छा, रिलेशनशिप विथ मनी हा जो आस्पेक्ट आहे हा माझा खूप जवळचा टॉपिक आहे. म्हणजे कारण माझं PhD याच विषयामध्ये झालेलं आहे. म्हणजे मी रिसर्च केलेला आहे 3300 लोकांच्या जवळपास, आणि मी समजून घेतलंय की काही लोक श्रीमंत आहेत आणि काही लोक स्ट्रगल का करतात पैशांच्या बाबतीत. तर ते तुमचं रिलेशनशिप आहे. तर ऑब्जेक्टिव्ह बेसिकली प्रत्येकाचा आहे की पैसे कमवणे, पण तुम्ही पैशांना कसं बघताय त्याला मी म्हणते रिलेशनशिप विथ मनी. म्हणजे हाऊ यू आर लुकिंग ॲट मनी. म्हणजे तुम्हाला वाटतं की पैसा लिमिटेड आहे जगात, तर तो पैसा खरंच लिमिटेड असणार आहे आणि तो तुमच्या आयुष्यात पण लिमिटेडच असणार आहे. तुम्ही ज्या दिवशी म्हणता की पैसा अनलिमिटेड आहे, तुमच्या आयुष्यात पण पैसा अनलिमिटेड होणार, बरोबर. तर तो रिलेशनशिप फॅक्टर जो येतो, तर कॅल्क्युलेटेड रिस्क हा जो प्रकार आहे, यासाठी तुम्ही एक फायनान्शियल ऍडवायझर घ्या जो तुमचे गोल समजून घेईल आणि तो तुम्हाला प्लॅन करायला म्हणजे व्यवस्थित गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करायला हेल्प करेल. आता यामध्ये कसं होतं की जनरली रिलेशनशिप कशी चेंज होते तुमची पैशांबद्दल, की आपल्या रिलेटिव्ह मध्येच कोणतरी एक जण असतो जो आपल्याला एक फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करायला सांगतो, कदाचित इन्शुरन्स वगैरे मध्ये, आणि ते मिस सेलिंग होतं, बरोबर. ते मिस सेलिंग हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे तुमचं रिलेशनशिप विथ मनी अगेन बदलतं, बरोबर. आणि मला कदाचित रिक्वायरमेंट असेल वेगळ्या इन्शुरन्सची, पण मला वेगळा इन्शुरन्स दिला जाऊ शकतो, राईट. तर हे मिस सेलिंग मुळे बऱ्याच लोकांचं रिलेशनशिप विथ मनी इज गेटिंग डॅमेज्ड, ओके. आणि दुसरा असा अँगल आहे की अनलिमिटेड मनी आहे, पण तुम्हाला कमवायचा कसा आहे, किंवा मला माझे स्वतःच्या कष्टाचे पैसे फक्त 100 रुपयाचे 110 होतील एवढं नाही बघायचंय, 100चे 150 कसे होतील किंवा 200 कसे होतील. तर याच्यासाठी मला वेगवेगळ्या प्रोडक्टची हेल्प घ्यावी लागेल फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये. तर ती मला माझा मे बी ॲडवायझर हेल्प करेल, किंवा म्युच्युअल फंडमधनं तुम्हाला एक अंदाज येईल की मी काय केलं पाहिजे. तर मल्टीफोल्ड आम्ही कंपाऊंडिंग जे आपलं आपण म्हणतो मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग, राईट. तर मॅजिक ऑफ कंपाऊंडिंगचे एक्झाम्पल आपण खूपदा बघतो, पण आपण आपल्या आयुष्यात वापरायला विसरतो. तर ज्या दिवशी तुम्ही ते मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग समजून घ्याल की 2चे 4, 4चे 8 नाही होणार आहे, 16 होणार आहे, 16चे 32 नाही होणार आहे, 256 होणार आहे, हे ज्या दिवशी तुम्हाला कळतं त्या दिवशी मला मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग कळायला लागतं. आणि एका पॉईंट नंतर म्हणजे जनरली आम्ही बघतो की आफ्टर 15th इयर पुढच्या दर 5 वर्षात तुमचे पैसे डबल व्हायला लागतात, ओके. आणि एका पॉईंटला तुमचा पैसा दरवर्षी डबल होतो. म्हणजे पहिले 1 करोड जमा करणे हा टफ आहे जेव्हा मी सांगेल तर, की बाबा 1 करोड जमा करायचे, तर आपण म्हणू की 50,000 रुपये टाकायचे SIP ला, माझ्याकडे आता तेवढेच आहेत. बट स्टार्ट समवेअर, ओके. म्हणजे 15,000 15 वर्ष, इफ यू गेट 15% रिटर्न, नाव अगेन 15% इज स्टार मार्क सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. समजा तुम्हाला मिळालं, यू आर फॉर्च्युनेट इनफ अँड यू गेट 15%, तर तुम्ही म्हणजे 15 वर्षात 1 करोडला उभे राहतात. समजा तुम्ही 30,000ची SIP केली, तेच तुम्ही कमी वर्षात होणार, बरोबर. 10 वर्षात कधी तुम्ही पोहोचाल तिथं. तर ही कंपाऊंडिंगची गेम करायची असेल तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्या, म्हणजे स्वतः किती कमवणार आणि स्वतःचे पैसे ग्रो होणारच नाही, तर तुम्ही कमवा X, पण त्याचे X² कसे व्हावे ह्याच्यासाठी पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि देअर कम्स दी हेल्प ऑफ युअर गोल बेस्ड फायनान्शियल ॲडवायझर. समजा मी महिन्याला 1,00,000 रुपये कमवतोय, बरोबर. तर त्यातले माझा घर खर्च आणि ओव्हरऑल जे काही एक्सपेन्सेस आहेत ते झाले अप्रॉक्सिमेटली 60-70,000, बरोबर. तर उरलेले पैसे आपण बँकेत ठेवतो, किंवा आता आमच्या जनरेशनचं जे आहे ते एक SIP वगैरे कुठेतरी गुंतवतात थोडेफार. ओके, हे कितपत योग्य आहे? म्युच्युअल फंड इज रेग्युलेटेड बाय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी. जसं RBI आहे बँक्सवरती, तसं सेबी आहे म्युच्युअल फंड्सवरती. म्हणजे डायरेक्ट स्टॉक मार्केटचं एक्सपोजर घेण्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल फंडचं एक्सपोजर घेऊ शकता. आता डायरेक्ट स्टॉक मार्केट हा एक जो कन्सर्न आहे बेसिक, तर स्टॉक मार्केटमध्येही तुम्ही जाऊ शकता, फक्त तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की म्हणजे हा जो म्युच्युअल फंडचा पण जो इन्व्हेस्टमेंट आहे, त्या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पण सेबी रेग्युलेटरी बॉडी असल्यामुळे इट्स अ व्हेरी ट्रान्सपरंट वे पीपल इन्व्हेस्ट, आणि फंड मॅनेजर पण ट्रान्सपरन्सीने काम करतात. जरी कुठे काही प्रॉब्लेम झाला तरी सेबी इंटरव्हेन करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असते. तर म्युच्युअल फंड इज व्हेरी ट्रान्सपरंट. तुम्हाला माहिती तुमचे पैसे कुठल्या कंपन्यांमध्ये गुंतवले गेलेत, तुम्हाला तेही दिसतं की तो NAV कसा वाढतोय, म्हणजे पर युनिट तुम्हाला जी व्हॅल्यू मिळते आहे ती कशी वाढतेय, ती कशामुळे वाढते, हे तुम्हाला पर्सनल तुम्ही बघू शकता. त्याचं एक डॉक्युमेंट रिलीज होतं नेहमी, ओके. त्याला आम्ही ऑफर डॉक्युमेंट म्हणतो, राईट. ते तुम्ही वाचू शकता, त्यातनं तुम्हाला आयडिया येऊ शकते. पण आता लेमॅनला तेवढं त्याचा
अंडरस्टँडिंग नसतं की माझा फायनान्स बॅकग्राऊंड नाहीये किंवा माझा तो कल नाहीये, तर तुम्ही असं बघा की ऍटलिस्ट मला इंडेक्स फंड चालू करायचा आहे, इंडेक्स ग्रो करणार, तुम्ही इंडेक्स फंड चालू करू शकता. बरोबर, म्हणजे मला फार काही समजत नाहीये ब्लू चिप घेऊ का स्मॉल कॅप घेऊ का काय, तर तुम्ही म्युच्युअल फंडचा वे इंडेक्स फंड पण चालू करू शकता. इनडिरेक्टली करेक्ट, इनडायरेक्टली इंडेक्स ग्रो होणार, तुमचं मार्केट ग्रो होते. तर आणि समजा मला स्वतः जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे, बरोबर, तर किती वेळ मला स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट शिकण्याकरता लागेल? अच्छा, आता मी टेक्निकल अनालिस्ट आहे आणि मी चार्ट ट्रेडिंग वगैरे करते आणि मी शिकवते पण ते. अच्छा. तर त्यामध्ये मी बघते की तुम्हाला चार्ट ट्रेडिंग करायचं असेल तुम्ही स्ट्रक्चर्ड वे मध्ये शिका कुठेतरी, आणि त्यामध्ये शिकण्यासाठी जर वेळ असतो 2 ते 3 महिने तुम्ही द्या फोकस्ड वे मध्ये. ओके. आणि त्यामधनं तुम्हाला लर्निंग म्हणजे समजून घ्या की मार्केट कसं चालतं, काय फॅक्टरने ड्राईव्ह होतोय मार्केट, चार्ट ट्रेडिंग काय आहे, फंडामेंटली म्हणजे बॅलन्स शीट्स वरती काय फॅक्टर बघितले पाहिजे, या गोष्टी शिकण्यासाठी जनरली मी बघते 3 महिन्याचा टाइम लागतो आपल्याला ग्रास्प करण्यासाठी. आणि टेक्निकल अनालिसिस जनरली तुम्ही 1 महिन्यामध्ये ग्रास्प करता, पण हे फोकस्ड वे मध्ये, असं नाही की म्हणजे ब्रेक घेत राईट. आणि तुम्ही स्वतः जर का शिकणार असाल तर इन्व्हेस्टमेंट हा एक प्रकार झाला आणि ट्रेडिंग हा वेगळा प्रकार झाला. अच्छा. तर ट्रेडिंग हा जो प्रकार आहे हा माझा शॉर्ट टर्म कनेक्शन विथ द स्टॉक झाला, म्हणजे मी म्हणेल त्याला फ्लर्टिंग विथ द स्टॉक्स इज युअर ट्रेडिंग. ओके, सो यू आर नॉट बॉदर्ड की त्याची बॅलन्स शीट काय आहे, काय टेक्निकली चार्ट वरती काय स्ट्रक्चर दिसतंय, मी तेवढे स्ट्रक्चर फॉलो करणार. बरोबर, आणि मी फक्त थोड्या दिवसासाठी त्याच्यामध्ये ट्रेड इनिशिएट करणार, इन्स्टंट इन्कम म्हणताय, इन्स्टंट इन्कम साठी. बरोबर, आणि इन्स्टंट लॉसेस पण होऊ शकतात. म्हणजे ट्रेडिंग मध्ये रिस्क जास्त आहे. बरोबर, आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये कसं असतं की तुमच्याकडे बराच वेळ आहे, तुम्ही म्हणजे तुम्ही जॉबमध्ये असताना पण तुम्ही मार्केट बद्दल समजून घेऊ शकता की पुढे कुठल्या कंपन्या ग्रो होणार आहेत, कुठल्या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल चांगले आहेत, त्याचं व्हॅल्युएशन कसं आहे, आणि त्या पद्धतीने तुम्ही स्टॉक चर्न करू शकतात आणि ते तुम्ही लॉंग टर्म साठी ठेवू शकतात. बेसिक क्विक अर्निंग जे आहे त्याच्यामध्ये रिस्क जास्त असणार आहे, आणि जी लॉंग टर्म आहे त्यामध्ये रिस्क कंपॅरेटिव्हली कमी असणार आहे. जे आपण बघतोय की झुंझुनवाला जे झाले किंवा हे जे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग हा एक प्रकार आहे जो तुमचा पोर्टफोलिओ तुमच्या लॉंग टर्म साठी आहे. बरोबर, की मी रिटायरमेंट होईल तेव्हा कदाचित माझ्याकडे एक्स कंपनीचे शेअर्स असतील आणि ते ग्रो होऊन मल्टिफोल्ड होतील. तर इथं मी सजेस्ट करते की जनरली ब्लू चिप कंपन्या प्रिफर कराव्या नेहमी, त्यात तुम्हाला रात्री झोप येईल की पोर्टफोलिओमध्ये ते स्टॉक्स आहेत आणि उद्या त्याच्यात काही प्रॉब्लेम होणार नाही, होण्याची प्रोबॅबिलिटी कंपॅरेटिव्हली कमी आहे. बरोबर. आणि पेनी स्टॉक मध्ये लोक करतात की छोट्या ज्या कंपन्या 2 रुपये 5 रुपये त्याचा शेअरचा भाव झाला, इथंही एक प्रॉब्लेम आहे की लोकांना पेनी स्टॉक मध्ये पैसे लावून पैसे कमवायचे. तर इथं मार्केट इज नॉट बॅड. जे मी रिलेशनशिप सांगत आहे तुला, तर रिलेशनशिपचा अर्थ काय की मार्केट वाईट नाहीये, हा आपला पर्स्पेक्टिव्ह चुकीचा आहे. मार्केटला बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह चुकीचा काय की मी पटकन 2 रुपयाचा शेअर घेऊन तो 4 रुपयाचा कसा होईल हे माझा ऑब्जेक्टिव्ह मी करण्याचा प्रयत्न करते. अच्छा, तिथं माझी चूक आहे. बरोबर, हेच मी जर का क्वालिटी स्टॉक घेतला जरी तो महाग असेल तर तो क्वालिटी स्टॉक ऍटलिस्ट ग्रो होईल. तर लोकांना ते समजत नाही, आणि समजलं तरी ते वळत नाही. ठीक आहे, तर लोक ऐकायला तयार नसतात. म्हणजे टेक्निकली पण चार्टवर दिसत असेल की तुम्हाला हे स्टॉक कधी ग्रो करणार नाही, फंडामेंटली अगदी वर्स्ट कंपन्या असतील तरी लोकांना त्या स्टॉक्समध्ये इंटरेस्ट असतो. तर स्टॉक मार्केट वाईट आपणच केलंय आणि चांगलं पण आपणच आहे. राईट, तर वाईट आपण का केलंय, कारण की आपणच चुकीच्या पद्धतीने लॉस जास्त झालाय. कारण की मार्केट नेहमी तुम्हाला बोलवणार, एकदा तुम्ही ट्रेडिंग सुरू केलं की म्हणजे बुलाएगा, आता तुम्ही जायचं का नाही तुम्ही ठरवा. ते आतमध्ये गेल्यावरती इट्स अ विशियस सायकल आहे की एक छोटा लॉस झाला, मग मोठा लॉस झाला, मग तो आता रिकव्हर इकडनंच करायचा आहे, आणि ते कंटिन्युअस होत राहतं. बरोबर, तर तुम्हाला ते कुठेतरी कंट्रोल करता आलं पाहिजे. म्हणजे लॉस झाला तर तो सोडून द्या आणि शून्यापासून परत सुरू करा. बरोबर, आणि प्रत्येकाची लॉसची कॅपेबिलिटी वेगळी आहे. कदाचित माझ्यासाठी 5 लाख स्मॉल असू शकतो, कदाचित माझ्यासाठी 5,000 पण मोठा असू शकतो. बरोबर, त्याची व्यक्ती तितक्या प्रकृती, तसं ते पैशांचं रिलेशनशिप. राईट, तर माझं रिलेशनशिप पैशासोबत कसं आहे की ठीक आहे, मला 1 लाखाचं नुकसान तर मला मे बी डिस्टर्ब नाही होणार, पण त्याच ठिकाणी जो बिगिनर आहे तो कदाचित डिस्टर्ब होईल. बरोबर, मग हे आपल्याला त्या दिवशी कळतं की मला व्हॅल्यू इन्व्हेस्टर व्हायचंय, मला ट्रेडिंग मध्ये जायचं नाहीये. तुमचा माइंडसेट चेंज होतो आणि तुमचा ट्रेडिंग बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो. बरोबर, तुम्ही ट्रेडर जेव्हा होणार तेव्हा तुम्हाला खूप जास्त वेळ द्यावा लागेल आणि
मार्केट अपडेट्स घ्यावे लागतील. राईट. मी याला म्हणते ट्रेडिंग म्हणजे मी याला म्हणते बिगारी कामगार. बिगारी कामगार हा प्रकार माहिती असेल तुला. राईट. बिगारी कामगार म्हणजे रोजंदारी जायचं पैसे घेऊन. करेक्ट. हा, पण रोज त्यांना काम मिळेल का ह्याची गॅरंटी नाहीये. बरोबर ना. म्हणजे ते तुम्ही बघितलं असेल की कुठल्या तरी सेंट्रल लोकेशनला ते उभे राहतात सगळं, आणि मग त्यांना कधी आज पेंटिंगचं काम मिळतंय, कधी त्यांना कोणी म्हणतं की सामान उचलून ठेव. राईट. तसं ते ट्रेडिंग आहे. तर ट्रेडिंगमध्ये कष्ट खूप आहेत आणि मग ते इन्कम तसं आहे. पण एखाद दिवस खूप चांगलं काम मिळालं तर पैसा पण खूप जास्त मिळणार आहे. बरोबर. पण असं होईल की 4 दिवस कामच नाही मिळालं. राईट. तर मग तुम्हाला नो इन्कम पण होऊ शकतं. राईट. आणि चुकलं समजा काम, राईट, तर तुमचे मायनस पण होणार आहे इथं. राईट. तर तो जो प्रकार आहे तो ट्रेडिंगमध्ये होऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर शिकण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. तुम्ही जर का शिकण्याला वेळ देणार नसाल तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये येऊच नका, असं मी क्लिअर सांगते. शिकणे आणि वेळ देणे पहिला, ह्या 2 गोष्टीचं कॉम्बिनेशन जमलं पाहिजे. नाही तर व्हॅल्यू इन्व्हेस्टर व्हा सरळ, की चांगल्या क्वालिटीचे स्टॉक इन्व्हेस्टमेंट करा. आणि तेही नसेल करायचं तर सिम्पली म्युच्युअल फंडमध्ये जा. म्हणजे तुम्ही असं जेवण करायच्या ऐवजी तुम्ही असं जेवण करताय, पण इन्व्हेस्टमेंट तुमची स्टॉक्समध्येच जाते. बरोबर. तर तो एक प्रकार आहे. आणि रिस्क मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यात मी टर्म इन्शुरन्स सांगते, हेल्थ इन्शुरन्स पण करायला सांगते लोकांना. आणि त्यांनी फॅमिलीवर मध्ये जे डिपेंडंट आहे, कारण की ते तुमचं फायनान्शियल डॅमेज करणार आहे. बरोबर. तर ते डॅमेज होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही तुमची रिस्क कव्हर पहिले केली पाहिजे. तर फायनान्शियल प्लॅनिंग नेहमी रिस्क पासूनच सुरू होते. तर लोकांना असं वाटतं की मी इन्शुरन्स का घ्यावा, हा पण एक प्रकार आहे. बरोबर. तर म्हणजे आता आपण म्हणजे रिस्क कडे झालं, म्हणजे मार्केट रिस्क हा जो प्रकार आहे हा वेगळाच प्रकार आहे, पण पर्सनल रिस्क पण आहे ना. पर्सनल रिस्क. राईट. तर बऱ्याच यंग कपल्स असं म्हणणं की आम्ही यंग आहोत, आम्हाला गरज नाहीये. राईट. पण आता लाईफस्टाईल बघता आपण 2 लाईफस्टाईल चेंजेस बघतो, की एक तर सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, तर कोलेस्ट्रॉलचा जो प्रकार आहे किंवा हार्ट अटॅक आपण जे बघतो आजूबाजूला ते अर्ली एजेसमध्ये पण आहे. राईट. तर या केसमध्ये तुम्हाला एकदा कोलेस्ट्रॉल डिटेक्ट झाला की कंपनीज तुम्हाला पॉलिसी द्यायला नाही म्हणतील. ओके. किंवा दिले तरी हायर प्रीमियमवरती देतील. तर हे सगळ्या गोष्टी मला वाटतं की हे कोणाच्या म्हणजे प्रत्येक घेण्याच्या कानात हा मंत्र गेला पाहिजे की मला ती रिस्क मॅनेज करायची. आणि तुम्ही रिस्क मॅनेज न करता पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण आपण आपल्या आजूबाजूला बघितलंय की सगळ्यात मोठे डॅमेजेस कधी होतात की कोणीतरी हॉस्पिटलाइज होतं, त्याचा खूप खर्च येतो आणि कंटिन्युअस त्याला पैसे द्यावे लागतात आणि आयुष्यभराची कमाई पूर्ण त्याच्यामध्ये जाते. मग हे अवॉइड करायचं असेल तर मी डिसिप्लिन फॉलो करणार. आणि डिसिप्लिन हा प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकाला आवडत नाही डिसिप्लिन. बघा. राईट. लोक म्हणजे त्यांना ते इनडिसिप्लिन थोडं फ्रीडमवर त्यांच्या येतं. राईट. तर डिसिप्लिन जे करतील त्यांच्याच आयुष्यात तुम्ही बघाल की पैसा अक्युम्युलेट होतो. हा माझा PhDचा आउटकम पण आहे की ज्यांनी डिसिप्लिन फॉलो केलेले आहेत त्यांनी एक कंपाऊंडिंगचं मॅजिक बघितलेलं आहे. म्हणजे इफ आय हॅव टू टेल यू माय स्टोरी, तर सुरुवातीला जे मी SIP केलं असेल किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केले असतील त्याच्यामध्ये मला कंपाऊंडिंग जे दिसतंय तर तेव्हाचे 5,000 रुपीज फॉर एक्झाम्पल, आता त्याची व्हॅल्यू कदाचित 90,000 पण असेल. ही कधी 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 15 वर्षापूर्वी. 15 वर्षामध्ये 5,000 कॅन बिकम 90,000 ऑल्सो. हे कंपाऊंडिंग आहे. ओके. आता इमॅजिन हे 5 lakhs असतील तर ते प्रपोर्शनेटली आहे. राईट. आणि मी म्हणत नाही की सुरुवातीलाच माझ्याकडे खूप पैसा मी जमा केला आणि एकदम टाकलाय, तर तो मला कदाचित मी 1,000 रुपयाची SIP सुरू केली होती, मग मी 2,000ची केली, मग मी 5,000ची केली. तर जे मी माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट करत गेले, मला वाटतं मी तेच नॉलेज लोकांना द्यावं, हा माझा मेजर ऑब्जेक्टिव्ह आहे. तर म्हणून मी जॉब सोडून या फील्डमध्ये आहे. मी ट्रेडर पण आहे, मी ट्रेडिंग पण करते, पण मी स्वतःसाठी करते. म्हणजे अकाउंट हँडलिंग वगैरे असं मी काही करत नाही. कारण की दॅट इज अगेन नॉट सेबी अप्रूव्ड. तर मी त्या इलिगल गोष्टीमध्ये मी नाही आहे. दुसरं आहे की मला पॅशन आहे म्हणून मी ट्रेनिंग देते. सिरियस असाल शिकण्याचं तर तुम्ही शिकू शकता टेक्निकल अनालिसिस. आणि मी फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये हेल्प करते लोकांना. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी असावी तुमची, तर रिस्क मॅनेजमेंट कसं करावं हे हेल्प करते. आणि कुठले इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट करावे. आता म्युच्युअल फंड 2,000 म्युच्युअल फंड्स आहेत. बरोबर. तुला वेगळं लागेल, कदाचित तिला वेगळं लागू शकतं. बरोबर. मला वेगळं लागू शकतो. व्यक्ती सापेक्ष आहे. ऍब्सोल्युटली. मग एवढ्या 2,000 म्युच्युअल फंडमध्ये मी कसं बेस्ट सिलेक्ट करणार. तर लोक गुगल करतात बेस्ट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड्स आणि ते त्यातनं सिलेक्ट करून घेतात. आता बेस्ट परफॉर्मिंग जर का तू लास्ट 2 वर्षात बघशील तर ते हाय रिस्क वाले फंड्स आहेत सगळे. बरोबर. हाय रिस्क हाय रिटर्न. आता त्यांचे रिटर्न खूप जास्त दिसत आहेत. करेक्ट आहे. म्हणजे पण हाय, रिस्क पण खूप हाय आहे त्याच्यामध्ये.
उद्या मार्केट जर का 10% खाली आलं तर ते 30% खाली येतील, एवढी रिस्क त्याच्यामध्ये. ओके, त्याला आम्ही म्हणतो हाय बीटा इन्व्हेस्टमेंट्स. हाय बीटा म्हणजे काय की व्होलॅटिलिटी जास्त असते त्याच्यामध्ये. ओके, तर हे जनरल पब्लिकला माहीत नाही किंवा रिटेलर्सला माहीत नाही ह्या गोष्टी की म्युच्युअल फंड कसा सिलेक्ट करावा. तर तिथं तुम्हाला एक ऍडवायझर लागतो आणि तिथं त्याला त्याचं नॉलेज तुम्ही वापरू शकता की माझी रिस्क ॲपेटाईट, कारण की तुम्ही म्हणाल की माझी रिस्क ॲपेटाईट जास्त आहे, पण जर का मार्केट 2% 5% खाली आल्यावर तुम्हाला भीती वाटली, म्हणजे मला इथं ॲज अ ॲडवायझर मला कळालं की ह्याची रिस्क ॲपेटाईट नाहीये. हा म्हणतोय फक्त की माझी हाय रिस्क ॲपेटाईट आहे, पण रिअलमध्ये नाहीये. बरोबर. तर रिअलमध्ये जेव्हा असते तुमची रिस्क ॲपेटाईट तेव्हा तुम्हाला वाटत नाही ठीक आहे 10% नीचे आहे ना, मी आता अजून माझा होल्ड करायचा टाइम जास्त आहे, मी कुठे आजच काढतोय, मला तर 10 वर्षांनी काढायचं आहे, तर तो उलट अॅक्युम्युलेट जास्त करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे त्याचा माइंडसेट रेडी झालेला आहे त्या इन्व्हेस्टमेंटला. पण हेच रिटेलवाला घाबरणार, म्हणणार की अरे 0 तर नाही ना होणार ना माझे पैसे, अर्धे तर नाही ना होणार, काढून घेऊ का मी माझे पैसे. तर हे दाखवतं तुझं रिलेशनशिप विथ मनी. हे परत फिरून तिथे झालं बघा आपण की रिलेशनशिप विथ मनी हा एकदम महत्वाचा फॅक्टर आहे. मला 2 प्रकारचे लोक, एक होल्ड करून ठेवणार पैसे, सोडणार नाही हातात ना. तर वाळू कशी आहे, तुम्ही पकडली तर ती जाणारच आहे, राईट. तर पैशाचं पण सेम आहे, जितका तुम्ही होल्ड करणार, मी म्हणजे मॅनेज करा, होल्ड नका करू. द मोर यू मॅनेज इट द मोर इट विल ग्रो. तुम्ही फक्त होल्ड केलं ना, तो ग्रो नाही होणार, उलटा ते काहीतरी उलट कमी होईल आणि इन्फ्लेशन पण तुम्ही मॅनेज नाही करू शकणार. 100 रुपयाची गोष्ट उद्या ती 107 रुपयाची होणार आहे पुढच्या वर्षी, तर मला 100चे 107 करून फायदा नाही एफडी मध्ये, ते 110 झाले पाहिजे, 3 रुपये माझ्यासाठी राहतील. बरोबर. तर ते इन्फ्लेशन आहे. हे गणित समजून पण आपण ते आपल्या आयुष्यात वापरणार नाही, आपण ते पकडून ठेवू, राईट. मग ते काहीतरी खर्च येणार, काहीतरी सडन लॉस काहीतरी होणार म्हणजे, आणि मग ते हातातून निसट जातील पैसे. तर मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे याच्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन नाहीये, तर तुम्ही डिसिप्लिन आणणाऱ्या व्यक्तीकडे जा आणि हेही समजून घ्या की त्यातनं त्यांचं कमिशन स्ट्रक्चर काय आहे, हेही समजून घ्या. इट्स अ व्हेरी ट्रान्सपरंट बिझनेस. बरोबर. ओके, तर म्हणजे तुम्हाला कळेल की आता कुणी फुकट काम करत नाही. बरोबर, सोपी गोष्ट आहे, राईट. तर फुकट काम करत नाही म्हणजे की त्याने पण आयुष्यभर हे शिकण्यात वेळ घालवला असणार आहे, तर त्याचं त्याला काहीतरी बेनिफिट असणार आहे, तर ते तुम्ही ओके म्हणा ना, कारण की तुम्हाला रोज डे टू डे मध्ये तुमचा फोकस नाहीये त्याच्यावरती, तर त्याला तुम्ही तेवढं कमिशन जाऊ देत आणि तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करा. बरोबर. आणि अगदी नसेल तर मग तुम्ही तुमचा वेळ घालवा आणि मग तुम्ही तुमचं ते इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करा. पण तिथे तुम्हाला डिसिप्लिन नाही, तुमच्याकडे नॉलेज नाही, तुमच्याकडे टॅक्सचं जे चेंजेस होतात इम्प्लिकेशन ते तुमच्याकडे नाहीये, किंवा इन्शुरन्समध्ये काय चेंजेस होतात ते तुमच्याकडे नाहीये, म्हणून तुम्हाला त्यासाठी गरज आहे. म्हणजे बरेचसे माझे पण मित्र आहेत की ते युट्यूबवर व्हिडिओज बघतात, बरोबर, ट्रेडिंगचे किंवा शेअर मार्केटचे. करेक्ट. आणि कसं ट्रेड करावं, कसं ऑप्शन्स बाय करावेत, सेल कधी करावेत, आणि ते बघत बघत ते एक कोणाला तरी युट्यूबरला फॉलो करत असतात. बरोबर. सुरुवातीला थोड्या दिवस प्रॉफिट होतं, बरोबर, आणि नंतर हळूहळू लॉस पण व्हायला लागला. बरोबर. आपल्याकडे कॉलेजमध्ये जसे काही विषय कॉमन असतात, म्हणजे जे सगळ्यांना असतात, बरोबर, गांधीजम आला किंवा कम्युनिकेशन स्किल आला, बरोबर, तर यासारखा एक शेअर मार्केट पण हा विषय असायला हवा का? ओके, आता हा जो प्रश्न आहे शेअर मार्केट मध्ये जे ऑप्शन ट्रेडिंग जो प्रकार आहे, पहिले मी त्याला उत्तर देईन. तर ऑप्शन ट्रेडिंगला मी म्हणते की तो फॉर्म्युला 1 मध्ये जेव्हा लोक जातात रेसिंगला, तर तू बघितलंय का की आज तुला लायसन्स मिळालंय आणि तू उद्या फॉर्म्युला 1 मध्ये गेलाय, तू नाही गेलायस, राईट. तर तुला फॉर्म्युला 1 मध्ये जायचं असेल तर तुलाही माहिती मेंटली तू प्रिपेअर आहेस की मी 4 वर्ष 3 वर्ष मी कसली तरी प्रॅक्टिस करेल आणि मग मी फॉर्म्युला 1 मध्ये जाणार. तुला उद्याच्या उद्या कोणी फॉर्म्युला 1 मध्ये एंट्री देणार नाहीये, बरोबर. ओके, मग तुला त्याची रिस्क माहिती आहे की फॉर्म्युला 1 मध्ये गाडी जर का चुकीची चालवली तर मला डॅमेज होऊ शकतं, हे तुला माहिती आहे. आणि एंट्रीला पण काही क्रायटेरियाज आहेत. आता आपल्या स्टॉक मार्केटमध्ये प्रॉब्लेम काय आहे की एंट्रीला काही क्रायटेरिया नाही आहेत आपल्याकडे. ओके, आणि दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. ओके, मग लोक ज्यांना अवेअरनेस नाहीये, म्हणजे जे लायसन्स काढतात आज आणि उद्या ते डायरेक्ट फॉर्म्युला 1च्या रेसमध्ये उतरत आहेत. लायसन्स म्हणजे डीमॅट अकाउंट फक्त ओपन करा, बाकी काही त्याला, बरोबर, करेक्ट आहे. आणि फक्त डीमॅट अकाउंट ओपन केलं आणि त्या ऍपमध्ये बाय आणि सेलचं बटन प्रेस करता आलं म्हणजे मग ऑप्शन ट्रेडिंग आलं, तर हा एकदम गैरसमज आहे. ऑप्शन ट्रेडिंग हा खूप कॉम्प्लेक्स प्रकार आहे आणि ज्यांनी फायनान्स शिकलेले ते तुम्हाला कधीच सांगणार नाही की डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग करा. म्हणजे मीही लोकांना कधीच म्हणत नाही की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करा, सुरुवात कधीच करू नका तिकडनं. ते फॉर्म्युला 1चा गेम आहे. फॉर्म्युला 1 म्हणजे काय
की माझी एवढी नजर बसलेली आहे आता चार्टवरती की मला दिसतंय की हा चार्टचं डिरेक्शन काय आहे, त्याच्यानंतर मी कॉल पुट काय करायचं ऑप्शन मध्ये ते मला दिसतंय. आता डिरेक्शनच मला कळत नाहीये तर मी कसं करणार, म्हणजे ब्रेक दाबू का ऍक्सिलेटर दाबू, काय दाबू, ह्याचं कन्फ्युजन कायम आहे माझ्या डोक्यात. मग मी फॉर्म्युला मध्ये कसं करणार. तर ही पहिल्या म्हणजे इथं एंट्री बॅरियर्स काहीतरी लावावे असं मला वाटतं. एक तर इन्कमचा एंट्री बॅरियर लावा किंवा अजून काहीतरी लावा किंवा एक्झाम घ्या काहीतरी, बेसिक एंट्रन्स एक्झाम घ्या आणि मगच डीमॅटला ऑप्शन अलाउड करा. ओके, म्हणजे जे न्यू कमर्स आहेत त्यांना ऍटलिस्ट तेवढी एक्झाम देऊन समजतं का तेवढं बघा. आणि मग एक्स अमाऊंटचा लॉस झाल्यावरती त्याला बॅन करा फॉर नेक्स्ट म्हणजे 5 वर्षासाठी. लोकांचा पण फायदा होईल कारण त्यांना कळत नाही. बरोबर. मग तो ब्रेक जो लागतो ना, ब्रेक लागल्यावरती तुम्ही इंट्रोस्पेक्ट करायला वेळ घ्या, म्हणजे लॉस झाल्यावरती की माझं काय चुकलंय. बरोबर. आणि मग तुम्ही रिवर्क करा त्या स्ट्रॅटेजीवरती, तुमची स्ट्रॅटेजी चुकली आहे का, तुम्ही इमोशनल, कारण की ह्याच्यामध्ये काय होतं इमोशनॅलिटी येते आपली मध्ये. अगेन द रिलेशनशिप. ओके, की मला आजच पटपट पैसे बनवायचे, हा रिलेशनशिपचा प्रकार आहे. मला पटपट पैसे बनवायचे तर मला लॉंग टर्म मध्ये सस्टेनेबली ट्रेड करायचं हे कोणी विचारच करत नाही. म्हणजे मला टेस्ट मॅच खेळायची आहे. लोकांना T20 हवं आहे. तर T20 म्हणजे काय की आलेला प्रत्येक बॉलला काय वाटेल ते करायचं आणि प्रॉफिट का लॉस, म्हणजे रन होऊ दे नाही आउट होऊ दे, जे होईल ते होईल, मी ओके. आणि कॉलेजमध्ये शेअर मार्केट शिकवावं का, तर शेअर मार्केट नाही शिकवावं, मनी मॅनेजमेंट शिकवावं. मला वाटतं मनी मॅनेजमेंट शिकवावं. शेअर मार्केट हा त्याचा एक भाग असू शकतो. बरोबर. आता शेअर मार्केटला गॅम्बलिंग बघितलं जातं पण ते गॅम्बलिंग नाहीये, कारण की ते आपण समजून घेत नाही म्हणून ते गॅम्बलिंग आहे. हो, बरेच जण त्याला जुगारच म्हणतात. बरोबर, कारण की आपण समजून नाही घेत. बरोबर. आता समजा जर का ते जुगार असतं तर सेबी कशाला आलं असतं मध्ये. म्हणजे मोठ्या कंपन्या ज्या आपण बघतोय, आता टाटा ग्रुप आहे, रिलायन्स ग्रुप आहे किंवा अडाणी, ह्या कंपन्या का आल्या असतात मार्केटमध्ये, किंवा HDFC बँक आहे, किंवा ह्याचे नावं मी सांगते, हे सगळे लिस्टेड कंपन्या आहेत. बरोबर. मग ह्या आहेत म्हणजे काय की हे रेग्युलेटेड आहे. बरोबर. मग रेग्युलेटेड म्हणजे काहीतरी लॉजिक असेल त्याच्यामध्ये, पण ते लॉजिक आपण जे म्हणते ना, जे T20 वाले लोक आहेत ते समजून घ्यायला प्रयत्न करत नाही. तर कॉलेजेसमध्ये शिकवावं पण मनी मॅनेजमेंट शिकवावं, वेगवेगळे प्रॉडक्ट जे आहेत त्याच्याबद्दल नॉलेज द्यावं. आणि प्रत्येक प्रॉडक्टची रिक्वायरमेंट सगळ्यांनाच असते का, त्याचं उत्तर आहे नाही. काही प्रोडक्टची रिक्वायरमेंट तुला आहे, काही प्रोडक्टची रिक्वायरमेंट तुला करूच नसेल. बरोबर. आता तुझी रिस्क ॲपिटाईट जर का कमी असेल ऍब्सोल्युटली, तर तू FD हा पर्याय तुझ्यासाठी कायम ओपन आहे. बरोबर, की मला रिस्क नकोय. मग हे रिटायर्ड लोक जे असतील त्यांनी त्यांचा जो पैसा आहे तो त्यांनी बॅलन्स आउट करावा. राईट. काही हायब्रिड फंडमध्ये टाकावा, डेट फंडमध्ये टाकावा. म्हणजे अगदी इन शॉर्ट सांगायचं तर म्युच्युअल फंड SIP म्हणजे टेस्ट क्रिकेट सारखं आहे. बरोबर. ट्रेडिंग हे T20 सारखं आहे. माझा अजून एक असा प्रश्न आहे की आपल्याकडच्या ज्या गृहिणी आहेत, हाऊसवाईफ, त्यांनी इन्व्हेस्टमेंट मध्ये किती ऍक्टिव्ह असायला हवं. जेव्हा गोल बेस फायनान्शियल प्लॅनिंग जेव्हा मी करते, तर माझी जी फर्म आहे UB इन्व्हेस्टमेंट्स नावाने आहे, तर त्यामध्ये आम्ही काय करतो, कपल्सला बोलवून त्यांचं फायनान्शियल प्लॅनचं बघतो. म्हणजे त्यांचे गोल काय आहेत, बेसिकली त्यांनी काय इन्व्हेस्ट, म्हणजे कशा प्रोडक्टमध्ये करावं, म्युच्युअल फंड कुठले घ्यावे सांगतो. तर माझा पर्सनली मला असं वाटतं की ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट पाहिजे त्यांची. कारण ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट का हवी. बऱ्याचशा लेडीज तुम्ही बघाल की म्हणतील माझा हजबंड बघतोय आणि मला माहीत नाहीये. बरोबर. आणि बरेचसे हजबंड म्हणतात की अरे मी बघतो ना, तू कशाला काळजी करतेस. तर कदाचित तुम्ही इन्व्हेस्टमेंटचं डायरेक्ट डिसिजन कधीच तुम्ही घेत नसाल, पण ऍटलिस्ट तुम्हाला माहिती पाहिजे इन्व्हेस्टमेंट कुठं केलेली आहे. इन्व्हेस्टमेंट कुठं केली आहे का माहिती पाहिजे. आता काही इन्सिडेन्सेस मी बघितले माझ्या जवळपास, काही माझ्या क्लायंट्सच्या मध्ये पण, की सडन स्पाऊसची डेथ झाली आणि त्यावेळेस फायनान्शियल्स कुठे आहेत, म्हणजे कुठं इन्व्हेस्टमेंट आहे, कुणाकडे आहे, कुठल्या प्रोडक्टमध्ये आहे, कुठल्या बँकेचं अकाउंट काय आहे, हे फॅमिलीला माहीत नाही आहे. आता हे सगळ्यांना माहिती आहे हे वालं, तरी पण लोक म्हणतात की मी इन्व्हॉल्व होणार नाही फायनान्समध्ये. तर आय जनरली मेक शुअर की जेव्हा हजबंड येत असेल बोलायला, तर मी म्हणते की वाईफला घेऊन ये, ॲटलिस्ट 2 शब्द कानावरती पडेल आणि ती लक्ष देईल. राईट. आणि जरी असं पुरुष जरी म्हणत की मी बघतो ना तुला काय करायचं आहे, तर म्हणजे मी तर सरळ म्हणते की कोणी अमृत खाऊन नाही आलेलं आहे. राईट. आर यू सो म्हणजे कॉन्फिडंट की तुमची वाईफ जिवंत असेच तर तुम्ही जिवंत असणार याची तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का. त्या प्रश्नाचं उत्तर आहे की कोणालाच नाही माहिती. बरोबर. अनप्रेडिक्टेबल आहे सगळं. मला माहित नाही उद्या किंवा 10 मिनिटानंतर काय होणार आहे. बरोबर.
तर त्यामध्ये मला वाटतं की दोघांनी ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि इव्हन पुरुषांनी पण त्यांच्या स्पाऊसला ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं आणि महिलांनी पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं की इन्व्हेस्टमेंट कुठे आहेत, का ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कुणाकडे आहे आणि उद्या मला जर का ती विड्रॉची वेळ आली तर मी कसं विड्रॉ करणार आहे हे मला माहिती पाहिजे. तर आता बरेच लोक ऑनलाईन इन्शुरन्स प्लॅन घेतात. घ्या ऑनलाईन इन्शुरन्स ओनली इफ तुमची फॅमिली जर का तेवढी एज्युकेटेड असेल की ते क्लेम सेटलमेंट कसं करायचं आहे, बरोबर. किंवा तुम्ही बँकेत जाता डायरेक्ट आणि बँकेतनं काहीतरी इन्व्हेस्टमेंट घेताय तर ते बँकर्सचे पण काही स्वतःचे एक टार्गेट्स असू शकतात, बरोबर. तर तुम्हाला ते मिससेल होऊ शकतं, बरोबर. तर त्या केसमध्ये तुम्ही रॅदर दॅन गोइंग टू अ बँकर, रॅदर दॅन तुम्ही असं रॅन्डम काहीतरी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही हजबंड वाईफ दोघं एका कागदावरती आधी पहिले लिहा की आपला इन्कम एक्सपेन्स काय आहे आणि इनफ्लो काय आहेत, बेसिकली इनफ्लो काय आणि आउटफ्लो काय, अल्गोरिदम करेक्ट. आणि एक सिंपल आपल्याला कळेल की आपल्याकडे एवढा पैसा शिल्लक आहे, त्याच्यामधनं आपल्याला काय काय अचीव्ह करता येतं. अनरिअलिस्टिक आहेत का रिअलिस्टिक गोल्स आहेत. म्हणजे अनरिअलिस्टिक म्हणजे काय की इन्कम असेल समजा 30,000 रुपये आणि आत्ताच BMW घ्यायची तर ते पॉसिबल नाही. डाऊन द लाईन BMW येऊ शकते, बरोबर, पण ती खरंच गरजेची आहे का. तर माझा इन्कम सोर्स वाढत गेला तर मी BMW प्रायोरिटीवरती आणेल, नाहीतर मग माझं पहिलं प्रायोरिटी रिटायरमेंट, माझ्या मुलांचं शिक्षण हे असणार आहे, बरोबर. म्हणजे मुलांचं शिक्षण बाजूला ठेवून मी BMW नाही घेऊ शकत, बरोबर. तर हॅव्हिंग बिग गोल्स इज त्यात वाईट काही नाहीये, पण ते रिअलिस्टिक आहेत का तर ते आधी बघा. प्रायोरिटी आधी बघा काय कसली प्रायोरिटी आहे. आणि दुसरं एक मी बघते की आजकाल पर्सनल लोनचं एक मी बघत असते. तुम्हाला सगळं ऑनलाईन कार्ड स्वाईप करून मिळतंय म्हणून तुम्ही सगळंच ऑनलाईन कार्ड स्वाईप करून घेणं योग्य नाहीये, कारण की ते हायएस्ट इंटरेस्ट रेटचं लोन आहे. क्रेडिट कार्ड लोन्स 13%, 14% आणि तुम्ही डिफॉल्ट व्हा ते 40% जातं. तुमचं सिबिल खराब करतं. तर तुम्हाला तेही बऱ्याच लोकांना हे पण माहित नाही. एक क्रेडिट कार्डचं बिल भरायला दुसरं क्रेडिट कार्ड घेतात, त्याचं भरायला तिसरं घेतात आणि एक कंटिन्युअस सायकल चालू राहतं. इनफॅक्ट आता तर म्हणजे असे फोन येतात की तुम्ही क्रेडिट कार्ड वापरलं तर तुमचा सिबिल स्कोअर वाढेल, हो असं म्हणून लोक क्रेडिट कार्ड विकतायत, बरोबर. तर तो स्कॅमच आहे ना एक प्रकार. तो स्कॅमच आहे. मला जर का खरंच गरजच नाहीये, बरोबर, क्रेडिट कार्डची, तर मी का बरं क्रेडिट कार्ड वापरणार आहे. मला गरज नाहीये कदाचित. तुमचा सिबिल स्कोअर जो बिल्ड होतो, सिबिल स्कोअर म्हणजे काय की मी कुठेही समजा होम लोन घेतलेलं आहे त्याला मी डिफॉल्ट नाहीये ना कुठं, मी वेळेत भरत आहे ना, तुमचा सिबिल स्कोअर तयार होतो. जरूर नाही की तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलंच पाहिजे, बरोबर. तर लोकांना तो एक कन्सर्न आहे की मला क्रेडिट कार्ड घ्यावं मी, तर तो पण स्कॅम आहे. तर बरेच लोक ऑफरसाठी घेतात क्रेडिट कार्डचं, पॉईंट जमा करण्यासाठी, बरोबर. तुम्ही घ्या पॉईंट जमा, पण तुम्ही डिसिप्लिन आहात का पहिले विचारा. म्हणजे पगार 20,000 आणि क्रेडिट कार्ड स्पेंडिंग 50,000 तर ते नेहमी डिफॉल्टच असणार आहे. पण माझा पगार 2 लाख रुपये आणि मी क्रेडिट कार्ड वापरते 25,000चं. इट्स व्हेरी इझी फॉर मी की मी पटकन रिपे करेल, म्हणजे मी पगार लगेच रिपे करेल, तर ते चालू शकतं, बरोबर. पण अदरवाईज फक्त सिबिल वाढवण्यासाठी क्रेडिट कार्ड घेणे हा म्हणजे वेडेपणा आहे. ऍडिशनली आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटच्या जर काही सोर्सेसमध्ये जर ऑप्शन्स बघितले तर त्याच्यामध्ये एक तर गोल्ड इन्व्हेस्टमेंट येते आणि प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट, बरोबर. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल. प्रॉपर्टी जर का तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये मी फ्लॅट सिस्टीम म्हणा किंवा कमर्शियल म्हणा, म्हणजे मला वाटतं त्याचा ROI इज नॉट दॅट ग्रेट, म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो म्हणतो आपण तो. कारण आता ते खूप महाग आहेत आणि तुम्ही EMI भरून समजा 1 कोटीचा फ्लॅट घेतला पुण्यात आता 2 BHK, तर तो EMI भरत त्याला तो जातो 1.5 कोटीपर्यंत, राईट. आणि त्याचं रेंटल इन्कम येत असेल कदाचित 30,000 रुपये महिना, बरोबर. तर 1.5 कोटीच्या प्रॉपर्टीवरती 30,000 रुपये महिना जर का मी काढत असेल तर म्हणजे 12×36 म्हणजे 3.6 लाख पर ॲनम माझा यील्ड झाला, बरोबर. तर माझी प्रॉपर्टी 1.5 कोटीची आणि मला इथे 3.6चा 3.5%चा रिटर्न मिळतोय. म्हणजे माझी प्रॉपर्टी 1.5 करोडची आणि मला 3.6 लाखचा EMI रेंटल यील्ड मिळतोय. ते खूप कमी आहे, 1.5 ते 2% जातं, बरोबर, टोटल काढलं तर. पण त्याच्या व्यतिरिक्त लँड जर तुम्ही घेणार असाल तर लँड इज लिमिटेड. दॅट इज ऍटलीस्ट वन्स इट इज रेकमेंडेड की यू कॅन बाय, पण ती पण तुम्ही चांगल्या ठिकाणी घ्या कारण की त्यातही स्कॅम्स असतात. तर रिअल इस्टेटमध्ये लँड प्रिफर्ड आहे प्रॉपर्टीज पेक्षा, ओके. आणि दुसरं गोल्ड बद्दल, तर गोल्ड मला असं वाटतं की
तेव्हा 2 प्रकारचे लोक असतात की गोल्ड वापरणारे असतात आणि गोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हणून करणारे असतात. बरोबर. तर इन्व्हेस्टमेंट म्हणून करणार असाल तर आजकाल पेपर गोल्डचा पण प्रकार आहे. ओके. पण वापरणार असाल तुम्ही फक्त लॉकरमध्ये नसेल ठेवत तर तुम्ही हाऊस म्हणून पण तुम्ही घेऊ शकता. कारण की सगळेच पैसे फक्त इन्व्हेस्ट नाही करायचे, तर आपल्या आयुष्यात आपल्याला वापरायचे पण आहेत ते. बरोबर. तर तुम्ही गोल्ड ज्वेलरी वापरणार असाल तर तुम्ही गोल्ड ज्वेलरी करा. वापरणार असेल तर मग तुमची हाऊस होते त्यामध्ये. त्याची कॉस्ट तर तुम्हाला द्यावीच लागणार. जीएसटी म्हणा, मेकिंग चार्जेस म्हणा, ही कॉस्ट आहे त्याची, ती जाईल. पण इन्व्हेस्टमेंट म्हणून करणार असाल तर तुम्ही गोल्ड बॉन्ड्स घेऊ शकता किंवा गोल्ड फंड्स घेऊ शकता किंवा मल्टी असेट फंड घेऊ शकता. त्यामध्ये गोल्डचा एक कॉम्पोनंट असतो, तर हे तुम्ही करू शकता. पण हा तर रिअल इस्टेट मध्ये प्रॉपर्टीज तुम्ही त्याच घ्या जिथं ग्रोथ तुम्हाला दिसते, त्या एरियाची ग्रोथ दिसते मल्टीफोल्ड होण्याची. अदरवाईज तुम्हाला 3-3.5% वरती रिटर्न नाही आहेत. लँडमध्ये करू शकता आणि गोल्ड तेच वापरलं तरच घ्या. पेपर गोल्ड हा काय कॉन्सेप्ट आहे? पेपर गोल्ड हा जो कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे मी गोल्ड बॉन्ड घेणार. म्हणजे जसं माझी एफडीची रिसीट आहे त्याची माझ्याकडे बॉन्ड रिसीट असणार. फिजिकल गोल्ड. फिजिकल गोल्ड नाही. ते गोल्ड मला म्हणजे आय कॅनॉट टच अँड फील, हातात घेऊन नाही बघू शकत मी त्याला. बरोबर. ते मी बँकेतच बघ म्हणजे पेपरवरच दिसेल मला. जसा गोल्डचा भाव वाढणार तसा त्या बॉन्डचा पण आपल्याला इन्कम मिळणार, बॉन्डचा रेट वाढणार. राईट. आता बॉन्ड कसं असतं ते लॉक असतं आणि त्यावरती 2.5% दरवर्षाला तुम्हाला इल्ड पण मिळतं. म्हणजे गव्हर्नमेंट त्यावरती इंटरेस्ट पण देतं. बरोबर. सोवेरियन बॉन्ड म्हणतात त्याला. दुसरा प्रकार आहे गोल्ड म्युच्युअल फंड्स. बरोबर. तर गोल्ड म्युच्युअल फंड म्हणजे जसा गोल्डचा रेट वाढेल तसा तो एनएव्ही वाढत जातो. अच्छा. तुम्ही ते गोल्डमध्ये पण करू शकता. बरोबर. तर गोल्डमध्ये काय की तुमच्या टोटल पोर्टफोलिओचे 10 ते 12% असला पाहिजे. पण अगेन हा सब्जेक्ट टू द इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. इफ यू गो टू साऊथ आणि इफ आय टेल देम की तुम्ही 10%च गोल्ड घ्या तर साऊथवाल्यांना ते डायजेस्ट नाही होणार. खरं 10%च फक्त म्हणजे 1 करोडमध्ये फक्त 10 लाखाचंच गोल्ड त्यांचा, कारण की त्यांची कम्युनिटी तशी आहे. बरोबर. तर त्यांना गोल्ड जास्त पाहिजे कारण की त्यांच्याकडे ते फॅशन आहे, घालणार, वापरणार. राईट. पण इकडे आपण ते करू शकतो कारण की आपण वापरणार असो, नुसतं आपल्या लॉकरला ठेवणार असो तर तुम्ही गोल्ड बाय करण्याच्या ऐवजी तुम्ही पेपर गोल्ड घ्या. पण ते वापरणार आहात म्हणून त्यांच्याकडे तो पोर्टफोलिओ 30-40% जर गोल्ड असतो टोटल पोर्टफोलिओमध्ये. म्हणजे 1 कोटीमध्ये 30-40 लाखाचा गोल्ड घेतात ते. हा. सो दिस इज द गोल्ड प्रपोर्शन बेसिकली. इन्व्हेस्टमेंट कधी करायची, कुठे करायची आणि कशी करायची याबद्दल खूपच महत्त्वाची माहिती तुम्ही दिली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पॉडकास्टचं डबल या चॅनलला सबस्क्राईब करा.